नमस्कार. फक्त योजना या यूट्यूब चॅनलमध्ये मी ओमकार तुमचं स्वागत करतो. तर आर-टी-ई प्रवेश प्रक्रियेसंदर्भात एक नवीन नियमावली प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामध्ये शाळांचा प्राधान्यक्रम देण्यात आला आहे. चला तर या संदर्भात संपूर्ण माहिती पाहूया. तर यामध्ये सर्वप्रथम सूचना देण्यात आल्या आहेत. प्राधान्यक्रमानुसार 2024-25 आर-टी-ई प्रवेश प्रक्रियेमध्ये पुढील प्रकारे प्राधान्यक्रम राहणार आहे. तर यामध्ये पाहू शकता की 2024-25 मध्ये वंचित, दुर्बल व सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय घटकातील मुलांना आर-टी अंतर्गत 25% राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेबाबत सूचना देण्यात येत आहेत. तर यामध्ये प्राधान्यक्रम देण्यात आला आहे. तर सर्वप्रथम महत्त्वाची सूचना देखील पाहू शकता की वंचित, दुर्बल व सामाजिक तसेच शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग घटकातील मुलांना 25% प्रवेश देताना सर्वप्रथम अनुदानित शाळा, त्यानंतर शासकीय शाळा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळा व स्वयं अर्थसहाय्यित शाळा असा प्रवेशासाठीचा प्राधान्यक्रम ठरवण्यात आलेला आहे. तर लक्षात घ्या, एखाद्या पालकांनी प्राधान्य म्हणून अनुदानित शाळेऐवजी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पण अनुदानितच असणाऱ्या त्या संस्थेच्या शाळा तसेच शासकीय शाळांची निवड करावयाची असल्यास त्यानुसार त्या पालकास प्राधान्य म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेची शाळा किंवा शासकीय शाळा निवडता येईल. तर याचबरोबर तुम्ही पाहू शकता की विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून 1 किलोमीटर अंतरावरती जर अनुदानित शाळा किंवा शासकीय शाळा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा जर नसतील, 1 किलोमीटर अंतरावरती जर स्वयं अर्थसहाय्यित म्हणजे प्रायव्हेट शाळा असेल, तर अशा परिस्थितीत त्या प्रायव्हेट शाळेमध्ये मुलांना 25% प्रवेशांतर्गत प्रवेश दिला जाणार आहे. तर लक्षात घ्या, 1 किलोमीटर म्हणजे तुमच्या घरापासून सर्वप्रथम अनुदानित शाळा असेल तर तिथे प्रवेश दिला जाईल. त्यानंतर शासकीय शाळा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, तर या सगळ्या अनुदानित शाळा आहेत. तर यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम प्रवेश घ्यावा लागेल आणि जर यापैकी कोणतीही शाळा तुमच्या परिसरामध्ये 1 किलोमीटरपर्यंत उपलब्ध नसेल आणि अशावेळी जर प्रायव्हेट शाळा असेल स्वयं अर्थसहाय्यित, तर येथे तुम्हाला प्रवेश आर-टी अंतर्गत मिळणार आहे. तर लक्षात घ्या, अपवादात्मक परिस्थितीत निवासस्थानापासून 1 किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर अनुदानित शाळा, त्यानंतर शासकीय शाळा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व स्वयं अर्थसहाय्यित शाळा नसेल, तर विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून 3 किलोमीटरपर्यंतच्या अंतरावरील शाळांमध्ये प्रवेश तुम्हाला मिळणार आहे. तर यामध्ये प्राधान्यक्रम सेम राहणार आहे. येथे वयानुसार देखील माहिती देण्यात आली आहे. तर 6 वर्षांपेक्षा अधिक वय जर बालकाचं असेल तर 31 डिसेंबर 2024 पर्यंतचे वय ग्राह्य धरले जाणार आहे. तर 31 डिसेंबरपर्यंत ज्यांचं वय 6 वर्षापेक्षा अधिक आहे असे सर्व बालके म्हणजे त्यांचा तुम्ही अर्ज करू शकता. तर याचबरोबर तुम्हाला एकदा जर तुम्ही आर-टी अंतर्गत लाभ घेतला असेल तर पुन्हा अर्ज करता येणार नाही आहे. चुकीचा अर्ज भरल्यास तो रद्द करण्यात येईल आणि त्याचबरोबर एकापेक्षा अधिक अर्ज भरू नयेत, तसेच अनेक अर्ज भरल्यास ते डिलीट करावे व एकच अर्ज तुम्हाला भरायचा आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. तर ही माहिती पाहून घ्यायची आहे आणि या संदर्भातल्या सर्व अपडेट्स आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलवरती दिल्या जातील.